13 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आदेशाप्रमाणे हे कार्यक्रम होणार आहेत। आणि यामध्ये 13 तारखेपासून जे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये जे विविध कार्यक्रमांचं आयोजन आहे, त्या आयोजनामध्ये राष्ट्रपुरुष जे आहेत त्यांच्या पुतळ्याला वंदन करणं, 14 तारखेला ज्या दिवशी अखंड भारताचं विभाजन झालं आणि पाकिस्तानची निर्मिती झाली, त्यावेळेला ज्या भारताच्या जे एकत्र भारताला त्यातल्या नागरिकांना जे दुःख झालं, त्याला ज्या पीडा झाल्या, त्याची जी विभाशिका आहे त्याबाबत लोकांपर्यंत जागृती निर्माण करण्याचा एक कार्यक्रम आहे। तिरंगा रॅली आहे। ती तिरंगा रॅली प्रत्येक मंडळाची वेगळी आहे आणि या प्रत्येक मंडळाच्या रॅलीमध्ये खूप मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होणार आहेत। आणि 15 ऑगस्टला दरवर्षीप्रमाणे सगळीकडे जो आपण झेंडावंदनाचा कार्यक्रम करतो, तो झेंडावंदनाचा कार्यक्रम होईल। हे करत असताना प्रत्येक मंडळामध्ये 1000 तिरंगे हे सर्व घरांमध्ये वाटले जातील। त्यांना त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण केली जाईल। आपल्या तिरंगाविषयी असणारा अभिमान, आपलं असणारं प्रेम हे त्यानिमित्ताने व्यक्त करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे। आणि त्याच्यासाठी जनजागृती, राष्ट्रप्रेम याच्यासाठी हे जे आयोजन आहे भव्य दिव्य कार्यक्रमाचं, हे यासाठी भारतीय जनता पार्टीने केलं आहे।